समोर येते दानिश 11 देवबाग विरुद्ध नो चान्स सोडावडा. संघापेक्षा चेहरे महत्वाचे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण दर्शन बांदेकर विरुद्ध दाजी नाईक, दोन षटकारांचे सम्राट आज आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळतात. आणि मुख्य म्हणजेच नक्कीच प्रतीक्षा आहे की तगडे फटके या मॅच मध्ये जर निघाले, कारण दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक असते. टॉस जिंकला देवबाग दानिश 11 मालवण संघाने, देवबाग मालवण संघाने, आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि नो चान्स सोडवला संघाला फलंदाजीला. सर्वेश नाईक मॅन ऑफ द मॅच आणि आमचे सन्मान्य संजू सर यांच्या हस्ते या ठिकाणी ट्रॉफी. सामना सुरू होतोय, त्यामुळे कॉम्बॉक्स मध्ये वळूया शुभम परब यांच्यासोबत. चला सामना सुरू होतोय. पहिला चेंडू दर्शन बांदेकरचा, एक चांगला चेंडू हाताळला गेलाय, मात्र बाईकच्या माध्यमातून एक धाव मिळेल. यस, एका धावेनिशी चला धावफलक उघडला जातोय नो चान्स ओढावडा संघाचा. आज दोन प्रमुख चेहरे, सर्वांची उत्सुकता लागून राहिली या मॅच कडे. या मॅच मध्ये काय घडेल, कारण दर्शन बांदेकर आणि दुसऱ्या बाजूने आहे दाजी नाईक. एक सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट मधील सेन्सेशन ज्याला म्हणून ओळखला जातो तो दर्शन बांदेकर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो या मॅच मध्ये. खुल्या गटामध्ये कित्येक वेळा दर्शन बांदेकरला आपण इतर संघामध्ये खेळत असताना बघितलं. आज मात्र तो आपल्या गृह संघाबरोबर एक गाव एक संघ ही संकल्पनेला आधारित ही स्पर्धा मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 4थं पर्व. कोण बदलला या ठिकाणी गोलंदाजाने, मात्र शरीरावरती असलेला चेंडू टोलवून काढतोय फलंदाज. डीप स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगला एक प्रयत्न त्या ठिकाणी डीप मध्ये फील्ड करत असताना चेंडू अडवला जातोय सीमारेषेलगत. तोपर्यंत बघूया किती धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 3 धावा पूर्ण करत एकूण सांघिक धावफलक हा 4 वरती जाऊन स्थिरावतोय. सुजित आणि विनयची जोडी नो चान्स ओढावडा संघाकडून सलामी देते. दुपारचं सत्र आहे, अर्थात मी जसं उल्लेख केला खेळपट्टीवरती नक्कीच एक चांगल्या पद्धतीने चेंडू बॅट वरती येतोय, त्यामुळे एक मोठा धावसंख्या उभारण्याकडे कल असेल नो चान्स ओढावडा संघाचा. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध एकदम सुरेख आवाज आलाय, गगनाला गवस निघालात, चेंडू गेलाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार डीजे. सहभागी झालात मांद्रे चॅम्पियन्स ट्रॉफी, तुमचं खूप खूप आभार, धन्यवाद. कोकण रेल्वे दोडामार्ग क्रिकेट संघ आणि तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. सर, जसं तुम्ही उल्लेख केला होता या मॅच मध्ये सर्वात लांब षटकार कोण खेचणार यामध्ये चुरस असेल आणि कुठेतरी त्याची सुरुवात झाली आहे. स्लो रन पद्धतीचा चेंडू, अर्थातच फलंदाज थोडासा त्या ठिकाणी चाचपडला, मात्र तरी देखील एक चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. वेग कमी केला दर्शन बांदेकरने. एक अष्टपैलू खेळाडू माहिती आहे त्याला, कारण याच्या अगोदर जो चेंडू होता रडार मध्ये टाकलेला चेंडू त्याला एका षटकारामध्ये त्या ठिकाणी घडवलं होतं फलंदाजाने. त्यानंतर थोडा वेग कमी करत एक चांगल्या चेंडूवरती एक्झिक्युशन, एक धाव मिळते. पहिली ओव्हर आता येतोय दर्शन बांदेकर दानिश 11 देवबाग संघाकडून. लेफ्ट हँडेड फलंदाज बॅक टू दी बॉलर आणि या ठिकाणी झेल देऊन माघारी परततोय. पहिला धक्का पहिला हात, एक सोपा झेल चढतोय दर्शन बांदेकर साठी. अगदी हातामध्ये तर त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरतोय बबन नाईक. डावकुरे हाताचा फलंदाज
विनय बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी पुन्हा एकदा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती कायम ठेवण्यात येत आहे. डावखेळा त्याचा अजून एक फलंदाज बबन नाईक मैदानात. पंचांच्या उजवीकडून दर्शन बांदेकर तयार होतोय. थोडासा राऊंड विकेट लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी. दर्शन बांदेकर पुन्हा एकदा तयार. अकूट टप्प्याचा चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा या ठिकाणी वळण घेतोय. मात्र पंचांनी इशारा केला वाईटचा एक अतिरिक्त एक अवांतरच्या स्वरूपात धाव नोंदवली जाईल धावफलकावरती. उंच पुरासा असणारा खेळाडू दर्शन बांदेकर आणि अर्थात त्याचे चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर त्याच्या उंचीच्या जोरावर थोडी उसळी घेणारे ठरतात. त्यामुळे किती वेळा आपण बघतो फलंदाज हे भूतकाळात पडतात. यामध्ये अगदी स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू त्याला भिरकावून दिलाय. मात्र बघूया पुन्हा एकदा आउटफील्डची करामत. चेंडू थोडासा सीमेरेषेलगत थांबलाय आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकांना मिळते मदत. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनिशी पहिल्या ओव्हरची होतीये सांगता. पहिली ओव्हर समाप्त होते. दर्शन बांदेकरने हाताळली ओव्हर. 1 विकेट त्याला प्राप्त होतीये आणि स्कोर झालाय 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शुभम, पहिला सामना 80 धावसंख्येचा, त्यानंतर लागोपाठ 2 सामने 60 धावा आपण बघितल्या आणि हे 2 संघ दुपारच्या अगदी रणरणत्या उन्हात मैदानात खेळतायत. दोन्ही संघ तगडे आहेत. दोन्ही संघाकडे हुकमी एक्के आहेत. विस्फोटक फलंदाजी आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक अंदाज तुझा काय सांगतील की किती धावा हव्यात नो चान्स कारवडे क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करताना? नक्कीच सर, दुपारचं सत्र आहे. दुसऱ्या बाजून दर्शन बांदेकर आहे. कुठेतरी कमीत कमी 90, 80, 85, 90 ही धावसंख्या व्हायला पाहिजे. सध्याच्या घडीला तरी मी म्हणेन ना तेवढी काळाची गरज आहे. सर, याच जोडीला मला आठवण झाली कालच्या दिवसामध्ये विकास देसाई जबरदस्त खेळ साकारला या मैदानावरती. हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध त्याने षटकार खेचले होते. जवळजवळ 100 पार एक धावसंख्या रचली होती. म्हणजे या मैदानावरती आपण 100 देखील पार करू शकतो. गरज आहे खेळपट्टीचं रूप ओळखण्याची आणि त्याला अनुसरून खेळ करण्याची. तुमच्यामध्ये जर क्षमता असेल नक्कीच तुम्ही धावसंख्येला एक विशाल रूप त्या ठिकाणी घडवू शकता. गोलंदाजीमध्ये बदल. बांदेश्वर एंड कडून गोलंदाजीला तयार होतोय सौरभ. सामना करतोय सुजित. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा एक प्रयत्न केलेला, तो प्रयत्न असफल सध्या ठरतोय. डॉट चेंडू राहतोय सौरभचा. चांगली सुरुवात डॉट चेंडू निशी. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा निघाल्या. 1 विकेट गमावली विनयची आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे तो सुजित. लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय वाईटचा. एक अवांतरच्या स्वरूपात धाव जोडली जाईल धावफलकावरती आणि या अवांतर धाब्यानेशी स्कोरबोर्ड पुढे सरकतोय तो एकूण 15 धावावरती. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये इथून प्रेडिक्शन जे आहे ती कमीत कमी 80-85 या धावा व्हायलाच पाहिजे. बघूया त्यापर्यंत धावसंख्या नेली जाईल का. पुन्हा एकदा पॅडलाईन वरती चेंडू राखण्याचा प्रयत्न होता मात्र थोडासा बाहेर वळाला आणि पंचांनी इशारा केला वाईटचा. खराब चेंडू, कारण सलग मागचे 2 चेंडू आपण बघतोय अवांतरच्या स्वरूपात 2 अतिरिक्त धावा या धावफलकावरती मोजल्या जात आहेत. गोलंदाज सौरभ कडून गोलंदाजी हाताळत असताना आता मात्र थोडीशी लाईन बदलली. थोड्या या ठिकाणी विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि या एका धाब्यानेशी स्ट्राईक मध्ये होतोय बदल. पुन्हा एकदा बबन नाईक आपल्याला स्क्रीन वरती बघायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बबन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सुजित. सलामीला आलेला सुजित आणि त्याच्या जोडीला वन डाऊनच्या स्वरूपात मैदानावरती आहे तो बबन. उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांची जोडी मैदानावरती आणि सध्या लेफ्ट हँडेड फलंदाज या एंडला फलंदाजी करतोय. बघूया त्याच्यासाठी थोडीशी मदत आहे खेळपट्टीवरती. खोलवर टप्प्याचा एक चेंडू. एलिव्हेशन नव्हतं. थोडीशी बॅटची बाहेरची कट घेतली त्यामुळे केवळ 1 धाव मिळते. थोडासा चेंडू ट्रॅव्हल झाला फ्लाइंग सेफ मध्ये थर्डमॅनला, शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव. स्कोरबोर्ड पुढे पोहोचतोय 18 धावावरती. सध्याच्या घडीला जर त्या 2 वाईटचा अपवाद जर वगळला, त्या 2 अवांतर धावा जर सोडल्या तर मी म्हणेन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पकड ठेवली आहे गोलंदाजीमध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत 1 धाव मिळेल. नक्कीच पंचांनी शिक्कामोर्तब केलंय. लेग बाईटच्या माध्यमातून ती धाव घडली जाईल धावफलकावरती. चांगली नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत. या जोडीला थोडंसं बांधून ठेवलंय
बघूया अशा प्रकारे आता हात खोलले जातील. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जरूर आहे मैदानावरती, त्यामुळे मी तर म्हणेन या जोडीसाठी विशेष तेवढी परीक्षा नसेल. थोडासा वेग कमी केला, हलकस अपील झालंय पाहिजेच मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली जाते. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, प्रयत्न होता की स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू टोलवायचा, मात्र त्या ठिकाणी अपयश ठरतो. एक धाव मिळते आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये एकही मोठ्या फटक्या व्यतिरिक्त केवळ एकेरी आणि दुहेरी धावावरती भर देत धावसंख्या पुढे नेली जाते. पुन्हा एकदा एक संयमी फटका, हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह करतोय, कव्हर ड्राईव्हचा एक प्रयत्न त्या ठिकाणी आणि शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धावेसाठी एक चांगली ओव्हर हाताळली गेली सौरभ कडून, बांदेश्वर यांकडून गोलंदाजी करत असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर संपल्यानंतर स्कोर झालाय एंट्री बॉक्स अँड कडून गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. रोशन दुरी तयार होतोय आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडला तयार सुजित. अशोक सर, नक्कीच जसं जसं मॅच पुढे सरकेल, चेंडू जसा जुना होत जाईल तशी अजून रंगतता वाढेल या मॅच मध्ये. धीम्या गतीचा चेंडू फेकला होता, पंचाने इशारा केलाय नो बॉलचा आणि त्यामुळे एक फ्री हिटच्या रूपात भेट प्रदान केली जाईल. अर्थातच त्या ठिकाणी फलंदाजासाठी पहिला चेंडू खराब चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. एक अतिरिक्त धाव फलकावरती. धीम्या गतीचा चेंडू फेकतोय, पुन्हा एकदा फलंदाज त्या ठिकाणी तो चेंडू ओळखण्यास कमी पडतोय, त्यामुळे एक डॉट चेंडू. चला, जी चूक झाली होती त्या चुकीला कुठेतरी मी म्हणेन निस्तरलं गेलं आणि एक डॉट चेंडू त्या ठिकाणी घडवतोय रोशन. अजून एक या ठिकाणी म्हटलं तर सुरुवातीला टप्प्याच्या जर रूपाने तुलना करायला गेलो तर एक खराब चेंडू होता, मात्र या ठिकाणी फलंदाज कमी पडला आणि गोलंदाज सुदैवी ठरतोय. डॉट चेंडू राहतोय धावफलकावरती. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र त्याला खराब चेंडूच म्हणावं लागेल. पंचांनी तसा इशारा केलाय. वाईटची एक अतिरिक्त धाव ही धावफलकावरती नोंदवली जाईल. धावसंख्या पोहोचली ती 23 धावावरती. अजून एक उंच पुरासा गोलंदाज रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. अजून एक वाईट चेंडू, यावेळी देखील अगदी फुलटॉस पद्धतीचा हाताळला होता, थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा पंचांनी इशारा केलाय वाईटचा. कदाचित त्या ठिकाणी थोडीशी अडचण निर्माण होतीये रोशनला, मात्र थोडस सावरावं लागेल. शुभम, कदाचित खूप दिवसांनी कदाचित मॅच खेळत असावा किंवा संध्याकाळच्या सत्रात पूर्वी जी बरेचसे खेळाडू संध्याकाळची प्रॅक्टिस करायचे ती प्रॅक्टिस कदाचित नसेल. हल्ली बरेच खेळाडू ती कमतरता नक्की जाणवते, कारण पूर्वी कसं होतं क्रिकेटमध्ये की संध्याकाळच्या सत्रात हमखास क्रिकेट खेळलं जायचं. हल्ली मैदानं पण कमी झालीत आणि त्यामुळे प्रॅक्टिस पण कमी असेल आणि त्यामुळे गोलंदाज वारंवार चुका करतोय मैदानात. बघूया, खेळ थोडासा थांबलाय. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये शुभम परब. बरोबर सर, हल्ली सरावाचा खूप अभाव बघायला मिळतो. आजकाल आपण बघतो की सरावाच्या व्यतिरिक्त प्रोफेशनल क्रिकेटवरतीच खेळाडू भर देतात, त्यामुळे कित्येक वेळा आपण बघतो की तसं झालं तर अशा पद्धतीचे क्षण आपल्याला मैदानावरती अनुभवायला मिळतात. पण कुठलाही जर अनुभवी खेळाडूंना तुम्ही विचारलं तर ते नेहमीच म्हणतील सराव हा फार महत्वाचा आहे, सरावाशिवाय कुठलाही खेळाडू मोठा होऊ शकत नाही. बदली गोलंदाज आला या ठिकाणी, तोपर्यंत एक या ठिकाणी फटका येतोय डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे दर्शन बंदेकर, तोपर्यंत एक सिंगल ही प्राप्त होते आहे. स्कोरबोर्ड पुढे सरकतोय 25 धावावरती.
25 रन्स 25 धावा. आणि डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय बबन नाईक. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून अरे या ठिकाणी सुरेख असा नजराणा बघायला मिळतोय. काय जबरदस्त टायमिंग होतं बघा. केवळ या ठिकाणी चेंडूचा वेगाचा उपयोग, टायमिंग लाजवाब आणि चेंडू गेला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून बॅकवर्ड पॉइंटला षटकार 6 धावा. शुभम हा खेळाडू या वर्षीच्या मागील 2 वर्षात सातत्याने खोऱ्यानं धावा वसूल करतोय. बऱ्यापैकी फुल फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आहे आणि प्रतिस्पर्धी संघ खन्नाचा चेंडू मी अजूनही म्हणेन की 75 धावा हव्यात आपल्याला मॅच मध्ये. अजून एक सुरेख फटका, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक सजवला होता, जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अलगद जाऊन सापडलाय सुजित. या ठिकाणी बाद माफ कर बबन बाद होतो. या ठिकाणी डावखुरा फलंदाज माघारी परतावं लागतंय. सलग दुसरा षटकार खेचण्याच्या नादात आपली विकेट झेलबादच्या स्वरूपात गमावून बसतोय. दुसरा धक्का, दुसरा हादरा, हा नो चान्स ओढावडा संघाला. डीजे घडीगारत धावसंख्या 31 वरती स्थिरावलेली. अजून एक डावखुरा फलंदाज मैदानावरती बघायला मिळतोय विशाल. हलक्या हाताने खेळून काढतो. थोडासा या ठिकाणी खोलव्या टप्प्याचा चेंडू होता, मात्र त्याला ड्राईव्ह केलाय आणि एक धाव पूर्ण करत या ठिकाणी स्कोरबोर्डला पुढे नेलं जात आहे 32 धावावरती. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 ओव्हरच्या समाप्ती नंतर 3 ओव्हरचा खेळ झालाय. 32 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. शुभम बघा कर्णधार अगदी काय योग्य निर्णय घेतो. मी म्हणेन की त्याने डावखुरा फलंदाज मैदानात आणलाय. दाजी नाईकला थोडंसं थांबवलंय कारण हा सामना 8 षटकांचा आहे. कारण 4 ओव्हरची मॅच, 6 ओव्हरची मॅच आणि 8 ओव्हरला तुम्ही तुमचा गेम प्लॅन वेगळा ठरवू शकता. थोडंसं निवांत फलंदाजी करू शकता आणि तीच ओढावडा क्रिकेट संघानं हेरली गोष्ट. त्याने डावखुरा फलंदाज म्हणजे ज्यामुळे डावी उजवी जोडी मैदानात जर असेल तर गोलंदाजाला वारंवार आपल्या लाईनवर गोलंदाजी करणं थोडं अवघड जातं आणि त्यामुळे मी म्हणेन की हा योग्य निर्णय की डावखुऱ्या फलंदाजाला लवकर आणलाय आणि दाजी नाईक स्वतः थोडा स्लॉग ओव्हरसाठी मैदानात थांबलाय असं मला जाणवतंय मैदानात. बरोबर अशोक सर. मी म्हणेन क्रिकेट हा खेळ जसा मैदानावरती खेळला जातो तो त्याची दुसरी बाजू बुद्धिबळाची बाजू देखील आहे. तुम्ही काय निर्णय घेता, कशा पद्धतीने प्याजे तुमचे पुढे सरकवतात, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कारण 8 ओव्हरच्या मॅच मध्ये थोडासा तुम्हाला दूरदृष्टिकोन विचार ठेवावा लागतो. गोलंदाजीमध्ये बदल. 4थ्या ओव्हरसाठी गोलंदाज सौरभ. बॅटची कडा, चेंडू हवेत आणि एक जबरदस्त असा मात्र या ठिकाणी अंतिम क्षणी चेंडू हातातनं निसटतोय. डाव तर सुरेख आला होता, मात्र या प्रयत्नांची प्रशंसा होईल, त्याचा रिझल्ट तेवढा मिळणार नाही. हरकत नाही, हिरवगार मैदान आहे. कित्येक वेळा आपण बघतो या हिरवगार मैदानाचा कित्येक खेळाडूंनी त्या ठिकाणी लाभ उठवलाय. सुंदर असं मैदान कौतुक करावं तेवढं. त्या ठिकाणी मात्र फलंदाज सुदैवी ठरतोय. एक धाव मिळते, स्कोरबोर्ड पोहोचतोय 33 धावावरती. ओलवट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हलकासा फ्लिक करतोय. मनगटाचा वापर करत ऑनसाइडला चेंडू टोलवला. एक धाव मिळतीये. सौरभ आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरी ओव्हर टाकतोय. या अगोदर चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक झालं. सौरभने ज्यावेळी सुरुवातीला बांदेश्वर हँड कडून गोलंदाजी करत असताना चांगला टप्पा राखून गोलंदाजी केली होती आणि त्यासाठी कर्णधाराने पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास टाकलाय. आखूट टप्प्याचा चेंडू थोडासा बीट झालाय. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू बीट करून जातोय बॅटरला. आपण आता 4थ्या ओव्हरमध्ये जसं अशोक सरने उल्लेख केला अजूनही दाजी नाईक मागे राखून ठेवलंय. कारण रणनीती साब आहे. जसं चेंडू जुना होत जाईल तसं फटकेबाजी करणं सोपं होऊ शकतं. पंजांचा इशारा येतोय वाईडचा. एक अतिरिक्त धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाईल.
स्कोरबोर्ड पुढे सरकतोय तो 35 धावावरती, 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू फटकावलाय, जमिनीलगतचा फटका, डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि अगदी वेगवान अशी फेक घडतीये. त्यामुळे जो दुसऱ्या धाव घेण्याचा मनसुबा होता त्याला थोडंसं थांबवावं लागतंय. केवळ एकेरी धावावरती समाधान मानत एक धावावरती स्ट्राईक मध्ये होतोय बदल. स्ट्रायकिंग एंडला सुजित बघायला मिळतोय. उजव्या आणि डावखुऱ्या त्यांची फलंदाजांची जोडी आहे मैदानात, त्यामध्ये उजव्या हाताचा खेळाडू राईट हँडेड बॅटर सुजित जो सलामीला आलेला आणि एका बाजूने आपल्या संघाची खिंड लढवतोय, तो सध्या स्ट्रायकिंग एंडला सामना करताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सौरभ. रिव्हर्स स्वीपचा पवित्र अगोदरच घेतला होता आणि या ठिकाणी चेंडू डोळला गॅप मधून पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवतोय आणि तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी मनामध्ये ठरवलं होतं सुजितने की प्रयत्न करेन तर रिव्हर्स स्वीपचा, आणि त्यावरती थोड्या चांगल्या पद्धतीने मी म्हणेन एक्झिक्यूट देखील झाला. 2 धावा त्याला मिळाल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, 1 धाव मिळते. स्ट्राईक आपल्या पाशी ठेवतोय सुजित आणि अशा पद्धतीनं 4 ओव्हर्सचा खेळ संपतोय. 4 ओव्हर्स संपतायत आणि 4 ओव्हर्स संपल्यानंतर धावसंख्येची स्थिती जर आपण बघितली 39 धावा 2 गड्यांच्या मोबदला आणि उर्वरित राहिलेली 4 षटकं. अर्थातच इथून या 4 षटकामध्ये खूप काही घडेल आणि ते या ठिकाणी उर्वरित 4 ओव्हर्सचा खेळ आपल्या समोर मांडण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जातोय आमचे सर्वांचे लाडके सर अशोक नाईक यांना. तोपर्यंत डीजे. थैंक यू डीजे. धन्यवाद धन्यवाद शुभम. जो हम चर्चा कर रहे थे 80 की टारगेट की, तो 4 ओवर में आधा स्कोर बना दिया है. बल्लेबाजी है शेष, गेंदबाजी है बाकी. टॉस जीता सामने दानिश 11 देवबा क्रिकेट टीम ने फील्डिंग करती हुई और नो चांस कारेवड़ी क्रिकेट टीम बल्लेबाजी करती हुई. बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से. बैटिंग पावर प्ले का इशारा अंपायर का. नॉन स्ट्राइकर एंड पर बैटर है विशाल, तो स्ट्राइक एंड पर सुजित और गेंदबाजी पर आदित्य. 5वें ओवर की शुरुआत मैदान पर होती हुई. दोपहर के सत्र में कड़ी धूप, सूरज माथे पर, बिल्कुल भोजन का समय और हमारे बगल में बिल्कुल टाटा रेस्टोरेंट शुरू है. आप जरूर संपर्क कीजिए. वेज नॉन वेज खाने की भोजन की व्यवस्था. और पिच गेंद सफल होकर खेलना चाहते थे, एक बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं. गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में. पावर प्ले का बैटिंग पावर प्ले का ओवर स्कोर रुका हुआ 39 रन. स्कोर बोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर. आदित्य राइटम ओवर द विकेट कमेंट्री बॉक्स की ओर से. फुल टॉस. इस बार राफ्टेड शॉट मिड विकेट पर, एक गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए. डीजे. पर कंप्यूटर स्कोरर अखिल परब वो भी मैच का आनंद ले रहे हैं. अखिल परब आपका स्वागत है. बहुत ही शानदार शॉट. और छोटे गेंद इस बार हुक किया फाइन लेग बाउंड्री की तरफ. गेंद बड़ी देर तक हवा में, डीप फाइन लेग बाउंड्री पर. बहुत ही शानदार एफर्ट, बहुत ही कमाल की फील्डिंग. और जब तक गेंद को साथी फील्डर साथ दे रहे थे, गेंद को उठाते फील्ड करते. देखना होगा, थोड़ा सा अंपायर ज्यादा ले रहे हैं. अंपायर का निर्णय होगा और आखिरकार 4 रन के लिए गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन से बाहर. तो 2 बड़े शॉट बैक टू बैक और स्कोर बड़ी तेजी के साथ.
शॉर्ट ऑन पुल का शॉट इस बार ऑन साइड पर वाइडेस्ट लॉन्ग ऑन पर, और इस शॉट के साथ नो चांस कारिवडे क्रिकेट टीम के 50 रन पूरे हुए। थोड़े से महंगे साबित हो रहे आदित्य सामने बॉलिंग मार पर। 3 बहुत ही लाजवाब करारे शॉट। फुल टॉस इस बार संपर्क अच्छा नहीं, शॉट करने पर फील्डर गेंद को फील्ड करते, निशाना नहीं लगा, रनआउट का खतरा था मैदान पर, लेकिन जब तक गेंद को फील्ड करते 1 रन से बीच में तेजी के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल बन गया स्कोर में और सिंगल के साथ 56 टोटल स्कोर 56। आगे निकलकर इस बार कवर पर खेलना चाहते थे, थोड़ा सा बाहरी किनारा लगा, गेंद चली गई गले की तरफ, लेकिन सिंगल बन गया स्कोर के खाते में। लेफ्ट हैंडर विशाल, सामने सुजीत। एक अच्छा ओवर, नो चांस कारिवडे क्रिकेट टीम के लिए, जिस ओवर में रन बने, जो रन चाहिए थे मैदान पर वो बने। एक महंगा ओवर समाप्त हुआ दानिश 11 देवबा क्रिकेट टीम की ओर से। 5 ओवर का खेल समाप्त हुआ और 5 ओवर के बाद टोटल स्कोर 57 रन, 57, लॉस ऑफ 2 विकेट। डीजे परिवर्तन, दर्शन बांदेकर दिखाई देते हुए सामने से दूर वाले छोर से, और सामने बैटर है विशाल। छोटे गेंद इस बार कलाई को क्या मोड़ा इनको इस बार फाइन लेग बाउंड्री की तरफ, और जब तक डीप फाइन लेग पर फील्डर गेंद को आते उठाते फील्ड करते 1 रन तेजी के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। बहुत ही अच्छा मुकाबला होगा शुभम, कोई शक संदेह नहीं कि 2 तगड़ी टीम है, 2 टीम आपस में कई बार खेल चुकी है, एक दूसरे की खूबी जरूर मालूम है, लेकिन मुकाबला अलग होता है हर दिन नए दिन के साथ। अल्टी पल्टी करना चाहते थे, रन के लिए आने के लिए निशाना चुका, बिल्कुल नजदीकी मामला था। 22 का इशारा अंपायर का, और 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। नो चांस होड़ा क्रिकेट टीम के। डॉट गेंद इस बार दर्शन बांदेकर पूरी तरह से कोशिश कर रहे हैं इस मैच में। मालूम है कि टारगेट जितना कम हो बात अच्छी होगी मैदान पर चेस करने के लिए। इस बार सही संपर्क फिर से नहीं हुआ, लेकिन सिंगल बनेगा। शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। दर्शन बांदेकर दूर वाले छोर से एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर, सामने बैटर है सुजीत, नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी कर रहे हैं विशाल। 2 विकेट, तीसरा जो कि लेने की तलाश में। ऑन साइड पर एक जोरदार अपील, फाइन लेग पर फील्डर, एक सिंगल बन गया स्कोर के खाते में, और फिर से एक बार 1 रन के साथ आगे बढ़ते हुए। लेग बाइस का इशारा अंपायर का, और 1 रन मिला स्कोर के खाते में। नो चांस होड़ा क्रिकेट टीम टॉस हारने के बाद बल्लेबाजी करती हुई। 8 ओवर का मैच है, दोपहर के सत्र में मुकाबला जारी दोनों टीमों के बीच में। आगे निकलकर खेलना चाहते थे, थोड़ी सी इस बार उंगलियां फेरी थी, ऑफ ब्रेक गेंद थी। एक अच्छे ओवर की समाप्ति, पिछला ओवर महंगा रहा था आदित्य का, इस ओवर में बने सिर्फ 4 रन। दर्शन बांदेकर, खेल इसी के साथ 6 ओवर का समाप्त हुआ, और 6 ओवर के बाद टोटल स्कोर टोटल स्कोर 61,
ओवर की समाप्ति के बाद शायद देखो मैदान पर कभी कभी जब विकेटें गिरते हैं शुभम, तो साझेदारी की सख्त जरूरत होती है, तो बिल्कुल डगआउट से कॉल होता है भाई सिंगल डबल बनाओ, लेकिन अब कॉल हो चुका है कि दाजी नहीं अभी भी बाकी है, 12 गेंदों का 2 ओवर का खेल है और सामने बिल्कुल कॉल हो रहा है कि आई भाई आप जल्दी डगआउट में आइए। तो 2 ओवर निर्णायक ओवर, हम 80 की शुभम चर्चा कर रहे थे, क्या 75 पर रोक देगी देवबाग क्रिकेट टीम या 80 से आगे निकलेगी, क्योंकि 2 ओवर बाकी है, बैटिंग बाकी है और यह बल्लेबाज सेट हो चुका है। बॉलिंग में परिवर्तन, समीर गेंदबाजी पर 7वें ओवर की शुरुआत, दूर दूर जमाएगी फील्ड, लॉन्ग ऑन, वाइडेस्ट लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन पर, ऑफ साइड पर लॉन्ग ऑफ, बाउंड्री पर फील्डर, सामने बल्लेबाज है सुजीत और सुजीत के साथ विशाल। बहुत ही शानदार इनिंग सुजीत की। 2 निर्णायक ओवर का खेल बाकी, इस बार खेलना चाहते तो रन के लिए निकले, खतरा होगा और इसी के साथ सफलता मिलती हुई, आउट होकर वापस विशाल रन आउट होकर 7वें ओवर की पहली गेंद और सफलता मिली दानिश 11 क्रिकेट टीम को। डीजे मैं तो कहूंगा दाजी नाइक के लिए अच्छा प्लेटफॉर्म बिल्कुल बना दिया है बाकी के बल्लेबाजों ने, क्योंकि 6 ओवर में आपने जो टारगेट था वो बना चुके हैं, अब आपको काम है और बिल्कुल दर्शक भी आ चुके हैं। सबसे लंबा छक्का जो इन 2 बल्लेबाजों के बीच में किस बल्लेबाज का होगा। ओवर पिच गेंद, जोरदार बल्ला घुमाया और एक बिंदी गेंद, डॉट गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, समीर गेंदबाजी कर रहे हैं। 7वां ओवर और लगातार बैक टू बैक 2 बिंदी गेंद, 2 डॉट गेंद के साथ 10 गेंदों का सिर्फ खेल बाकी है अभी भी मैच का। 61 टोटल और गति में परिवर्तन, स्लो ओवर 1, हाफ वाले पर लेकर के इनको ड्राइव किया। इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर बहुत ही शानदार फील्डिंग, अच्छा थ्रो, सिंगल के साथ दाजी नाइक ने अपना खाता खोला और स्कोर आगे निकला 62 रन पर, 3 विकेट पर 62 रन। 31 पर सुजीत सामने स्ट्राइक पर बैटर, ओवर पिच, ओह उड़ाया इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर, हवाई फायर, एक गगनचुंबी सिक्सर। डीजे अच्छा 3 शॉट के कर रहे तो एक तो लगा बल्लेबाजी में। ओवर पिच और एक बार लेफ्ट शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, कोई मौका नहीं फील्डर के लिए, गेंद सी मारेगा से बाहर, बैक टू बैक दूसरा सिक्सर। डीजे के व्यक्तिगत, सुजीत सामने स्ट्राइक एंड पर, समीर के सामने छोटी गेंद आड़े बल्ले से खेला, इस बार ऑन साइड पर लगभग लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, पहला रन बड़ी तेजी के साथ, जब तक थ्रो पहुंचता दर्शन बांधे करने कमाल की थी, जो कमाल बिल्कुल गोपाल भट्टा हमेशा करते हैं विकेट कीपर, और वो कारनामा किया था मैदान पर, और जब तक गेंद को कलेक्ट करते 2 रन जुड़ गए स्कोर के खाते में। थोड़ा सा महंगा ओवर समीर का और टोटल स्कोर 76, लॉस ऑफ 3 विकेट, 76 रन 3 विकेट पर, लास्ट ओवर टू गो।
80 की चर्चा हम कमेंट्री बॉक्स में कर रहे थे। आज सुबह का मैच रिलायंस आरोंदा क्रिकेट टीम ने 80 रन बनाए थे और आने वाले मैच के लिए हम दोनों टीमों को कॉल कर रहे हैं। अगला मैच होगा ग्रितिक रॉयल मड़गांव और रिलायंस आरोंदा। दोनों टीम कैप्टन टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। अगला मैच ग्रितिक रॉयल मड़गांव और रिलायंस आरोंदा। पुलर लेन की गेंद अपील हुआ, एलबीडब्ल्यू का दाजी नाइक बिल्कुल सामने पा गए। दानिश 11 कम बैक करते हुए इस आखिरी ओवर में डीजे। और न्यू बैटर सुदेश मैदान पर। एक अच्छा ओवर इस ओवर में सुजीत वापस, जिन्होंने बनाए 45 रन। कल के दिन में विकास देसाई 48 रन बनाए थे, जो व्यक्तिगत बड़ा स्कोर है। और ये दूसरा स्कोर हाईएस्ट टोटल जो सुजीत का 45 रनों का। फिलहाल सामने बैटर है सुदेश और सामने से किरण अपने बॉलिंग मार्ग पर। ओवरपेस गेंद, तगड़ा शॉट ऑन साइड पर, गेंद खड़ी हो गई हवा के झोंके के साथ और वाइड स्लॉन्ग ऑन पर कैच को तब्दील करते हुए इस ओवर में दानिश 11 देवबा क्रिकेट टीम बहुत ही अच्छा कमबैक करती हुई मैच में डीजे। बाजी हो रही है और सामने और एक लेफ्ट हैंडर बैटर। इस बार फिर से एक बार हवा में शॉट, लेकिन थोड़ी आगे गेंद गिरती हुई। एक रन दूसरे के लिए पलटे और जब तक फील्डर गेंद को कलेक्ट करते, गेंद को फील्ड करते, 2 रन पूरे किए। बड़ी देर के बाद 2 रन जुड़ गए। नो चांस होड़ावड़ा क्रिकेट टीम के स्कोर के खाते में। टोटल 79। कल के दिन की मैं बात करूंगा, हाईएस्ट टोटल था। 100 रन बनाए थे इसी मैदान पर, इसी विकेट पर 8 ओवर में। फुल टॉस गेंद सामने बॉलर के पास से, क्या दूसरे के लिए पलटेंगे? लंबा बाउंड्री पर फील्डर गेंद को फील्ड किया, थ्रो किया, विकेट कीपर के हाथों में, आउट। और इसी के साथ रन आउट के रूप में और एक विकेट चला गया। नो चांस होड़ावड़ा क्रिकेट टीम का। टोटल सिंगल बन गया स्कोर में और स्कोर पहुंचा 80 रन पर टोटल डीजे। पर जिस तरह से बल्लेबाजी की थी शुभम, लग रहा था 90 के आसपास पहुंचेगी, लेकिन क्या कमबैक किया इस मैच में किरण ने। अंतिम ओवर में छोटी गेंद पुल किया इस बार, लेकिन अच्छा संपर्क नहीं। स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर है, 1 रन दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक थ्रो पहुंचता 2 रन तीसरे के लिए निकले, आउट। तो और एक विकेट चला गया। 2 रन मिले स्कोर के खाते में। 8 ओवर का खेल समाप्त हुआ 82 ओके और टोटल स्कोर हो चुका है 82, टारगेट 83 का। कैप्टन आइए प्लीज, रिलायंस आरोंदा और ग्रितिक रॉयल मड़गांव दोनों टीम कैप्टन टॉस के लिए आइए। टोटल 82 और टारगेट 83। 45 रन बनाए सुजीत ने, बहुत ही शानदार बल्लेबाजी रही। लेकिन शुभम, ये मुकाबला बिल्कुल बेहतरीन होगा क्योंकि सामने निश्चित रूप से एक बहुत ही अच्छी टीम है, बल्लेबाजी है, टीम की ताकत है और दर्शन बांधेकर पर निगाह होगी इस मैच में। क्या होगा 83 का टारगेट, किस तरह से मुकाबला होगा? कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाएंगे योगेश परब और दीप।
जल्द से जल्द अगला मैच होगा रिलायंस आरोंदा और ग्रितिक रॉयल मड़गांव के बीच में। कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाते हैं योगेश परब और दीप आरोंदेकर। कमाल केली मैदानावर अतिशय सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली। फक्त 7 धावा 50 साठी कालच्या तर 48 धावांची खेळ या मैदानावर विकास देसाईची। आज मैदानावर सुजित सावंत नावाचं वादळ गोंगावलंय। स्ट्राईकला गॉडविन, नॉन स्ट्राईकला समीर आपल्याला पाहायला मिळतोय। 83 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि दारोमदार असेल मैदानावर गणपत कांदळगावकर, गॉडविन डिसोजा। मोठा फटका पाहायला मिळतो, सुंदर फटका लॉंग ऑफच्या डोक्यावर शॉर्ट मिड ऑफच्या डोक्यावर लॉंग ऑफला जातोय। तो चेंडू चौकारानं आगाज केलाय मैदानावर। 83 धावांचा पाठलाग करायचा आहे। 8 षटकात 48 चेंडू 83 धावा या धावफलकावर आपल्याला मोठा पल्ला दर्शन बांदेकरवर दारोमदार असेल ते मात्र दानिश 11 देवबाग संघाची दिल्लीच्या मोसमात सो मालवणला व्यावसायिक क्रिकेट भगवा शिक्षक पदाचा मानकरी ज्याच्या नावावर करून गेलाय तो दानिश 11 संघ याच मैदानावर खेळतोय। हलक्या हाताने कोणते सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय। दिशा दिली आहे चेंडूला 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 5 धावफलकावर प्रतिनिधित्व करतोय मैदानावर नो चान्स सोडवण्या संघाच्या बाजूने विनय पावडोचे। दाजी नाईकनं थोडंसं नाराज केलं मैदानावर। सुजित सावंतनं काय फटकेबाजी केली। बबल नाईकने रिव्हर्सिपचा बहारदार फटका पाहायला मिळाला। कार्य केले मैदानावर। येणाऱ्या कालखंडामध्ये दुसऱ्या बाजूने टिचून गोलंदाजी करावी लागेल। आज खूप दिवसांनी संघामध्ये नो चान्स सोडवण्या संघामध्ये सिद्धू आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे एक गोलंदाज तेज तरार गोलंदाज पाहायला मिळेल सिद्धू परब आणि दुसऱ्या बाजूने मैदानावर एकापेक्षा एक रती महारथी आपल्याला पाहायला मिळतील ते मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये। दर्शन बांदेकर, नितीन बांदेकर, गणपत कांदळगावकर, गॉडविन, विशाल धोरे, रोशन धोरे तगडे खेळाडू आहेत मैदानामध्ये। हलक्या हाताने खेळून करतोय सुंदर फटका स्क्वेअर कटचा क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर बबल नाईक। परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो 6 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। 6 धावा धावफलकावर येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूने एका तगड्या धावफलकाचा पाठलाग करायचा आहे आणि तगड्या धावफलकाचा पाठलाग करत असताना संयमी क्रिकेट बरोबर खराब चेंडूंवर आक्रमण करावं लागेल ते मात्र दानिश 11 देवबाग या संघाला। सुंदर फटका मिनी आले झपकार धोक्याची घंटा विशाल नाही स्क्रीनवर पहिला गडी बांधतोय। गॉडविन बॅक टू द पॅव्हिलियन डीजे
थँक्यू. नवीन खेळाडू माघारी परतलाय मैदानातून. गॉडवेन पहिला बैलाला धक्का बसलाय. सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 6 धावा धावफलकावर. आणि नवीन खेळाडू मैदानावर गणपत कांदळगावकर याची चर्चा करत होतो तो खेळाडू मैदानावर पावलं टाकतोय. समीर याच्या साथीला हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होतो. पकडला चेंडू थोडासा हातमध्ये होतोय. निर्धाव चेंडू कमबॅक केलाय मैदानावर. सुजित सावंत आज बोलबाला चालवलाय सुजितनं. नोच्या सोडवडा संघाच्या बाजूने खूप दिवसांनी सुजितची सुंदर खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अष्टपैलू कामगिरी अनुभव आहे तो सुजितकडे. खराब चेंडू औष्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच 2 हात समान करतायत. स्वेर चेंडूचा इशारा करतायत. अबंतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येने पुढे सरकला गेलाय तो. 7 धावा धावफलकावर 83 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीनं खेळावं लागेल दीप येणाऱ्या कालखंडामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पाडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. बॅटच्या रिडारमध्ये व्यवस्थित चेंडू या ठिकाणी मात्र लागत नाही. 1 धाव देऊन जातो हा चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या एका सुंदर षटकाची सांगत आहोत. 8 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात पहिलं अधिवार्य पॉवर प्लेचं षटक झाले समाप्त. डीच आहे. पण आज आपल्या एका गावाच्या संघासाठी योगदान देतोय. मोठी स्पर्धा खेळण्यासाठी गोवा राज्यामध्ये याची पावलं उमटले गेले आहेत. तो सिद्धेश परब सज्ज होईल. कॉमेंट्री बॉक्सच्या दूर काढणं. समोर आहे मैदानावर गणपत कांदळगावकर आणि दुसऱ्या बाजूला डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज समीर आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकावर दर्शन बांदेकर नितीन बांदेकर व दारोमदार असेल येणाऱ्या कालखंडामध्ये. तिसऱ्या बाजूला सिद्धू परबवर जबाबदारी असेल. बॅटची हलकी शिकट लागू चेंडू जातोय गलीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दाजे नाही चेंडू पर्यंत पोहोचतो. एकेरी धावसंख्येची पावलं. 1.5 धावसंख्या जोखमीच्या धावसंख्येकडे परतीची फेक थोडीशी मैदानावर थोडीशी ढलाईची झाली. तोपर्यंत 2 धावसंख्या आणि 2 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 1 गडी बाद 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दानिश 11 देवबाग संघ मालवण तालुक्यातून हा संघ पाहायला मिळतोय. तगडा संघ पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक तगडा खेळाडू देवबागला सुंदर पद्धतीचं स्वप्नाचे पडलंय. सिंधुदुर्गाचा कोहिनूर दर्शन बांदेकर यानं बाकी आहे. दाजी नाईकनं थोडंसं नाखुश केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली या नावाने त्याला टोपण नावानं संबोधला आहे. सुंदर फटका पाहायला मिळतोय. लेदर ब्रिगेडची आठवण करून स्टायलिश खेळाडू बबल नाही स्क्रीनवर येतोय. बबलनं यावर्षीचा फॉर्म दीप आरोंदेकर गाजवलाय अक्षरशः मैदानावर. कासर्डेच्या स्पर्धेत एका सामन्यामध्ये 80 धावांची बहारदार खेळी मॅन ऑफ द सिरीजचा त्याला हकदार केला होता. नॉट आउट 80 धावांची बहारदार खेळी त्यानं केली होती. मॅन ऑफ द सिरीजसाठी त्याला 22 सायकल मिळाली होती. तो खेळाडू माहिती आहे हल्लीच्या पोस्टवर बऱ्यापैकी फॉर्ममध्ये आहे. एका बाजूनं कात्रीची स्पर्धा त्यानं गाजवली आपल्या फलंदाजीनं. कात्रीची स्पर्धा दीप आरोंदेकर बबल नाईकनं सलग 2 वर्ष गाजवली आपल्या फलंदाजीनं. 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. दाजी नाईकनं कानमंत्र दिलाय. विनय पावणोजीनं कानमंत्र दिलाय. त्या कानमंत्राला अनुसरून या मैदानावर गोलंदाजीचा निर्बळ आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र 9 रन सोडवणे संघाच्या पासून 83 धावांपासून बचाव करायचा आहे आणि दानिश 11 देवबाग संघाला एका तगड्या धावफलकावर मात्र या मैदानावर कडक उन्हात कडक सामना रंगला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चंदुलकरचा डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका. थोडीशी क्षेत्ररक्षकाची ढिलाई आपल्याला पाहायला मिळते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानावर काय ताकद लावली आहे मैदानावर 9 चान्स सोडवल्या संघानं. दाजी नाईक जरी कमी पडलाय पण दाजीची भरपाई मैदानावर सुजित सावंत केले. तगडा धावफलक उभा केला धावफलकावर. सांघिक धावफलकावर आता मात्र पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्लीन बोल्ट सुंदर गोलंदाजी मैदानावर. सिद्धू परब कामानिमित्त मुंबई आणि या स्पर्धा खेळण्यासाठी इथपर्यंत लांबपर्यंत का प्रवास करतोय याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावर बहाल केलंय. ते मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूने या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी
आणि मैदानामध्ये नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान, देवबाग गावचा सुपुत्र, गुणवान खेळाडू, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोहिनूर हिरा, याच्यावर पूर्ण संघाचे मदार दारोमदार तो दर्शन बांदेकर मैदानावर पावलं टाकतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट हा खेळ असेल मैदानावर. दाची नाईक, दर्शन बांदेकर एकाच संघातून खेळताना बऱ्याचदा आयकॉन रूपात खेळताना पाहायला मिळत आहेत. पण दुसऱ्या बाजूने या मैदानावर संयमी क्रिकेट खेळावं लागेल. ज्या खेळाडूंकडे उभरत्या सिताऱ्यांकडे जबाबदारी दिली होती त्या उभरत्या सिताऱ्यांनी नाराज केलंय मैदानावर, पण काम केलंय मैदानावर. नो चान्स सोडवडे संघाच्या बाजूला प्रतिस्पर्धी संघ शेवटच्या षडापर्यंत दीप आरोंदेकर मी म्हणेन दर्शन बांदेकर थांबला ना तर एका बाजूने या मैदानावर शेवटच्या षडापर्यंत आपण सांगू शकत नाही कोणता संघ हा विजयी पदाचा ठरतोय. पण दर्शन बांदेकरसाठी सुंदर फलंदाजी लावली आहे मैदानावर. हलक्या हाताने खेळून काढतोय सुरेख चेंडू, हलक्या हाताने खेळून काढतोय. काय एफर्ट लावली आहे मैदानावर. दाजी नाईकनं सन्मान देतोय चेंडूला. पहिल्या चेंडूला दोन षटकांचा खेळ हा समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. एका केविलवाणी परिस्थितीमध्ये 13 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात अड्डीच आहे. या मैदानावर मन जिंकायचे आहेत. सामना दोन्ही संघांच्या बाजूने अतिशय तुरसी सामना पाहायला मिळतोय. गोलंदाजी बरोबर गोलंदाजी विशाल नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने घेऊन करतोय. लो फुल टॉस मध्ये चेंडू दिशा दिली आहे गणपत कांदळगावकरनं काम केलंय कारण समोर आहे दर्शन बांदेकर. एक या धावसंख्येने 14 धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 83 धावसंख्येचा पाठलाग करतोय. आज महत्वाचं कार्य करावं लागेल दर्शन बांदेकरला. आपल्या गावासाठी या मैदानावर खेळतोय तो. हल्लीच्या मोसमात बऱ्यापैकी फॉर्म मध्ये गोवा राज्यातील मोठ्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजच्या खिताबानं गौरवलेला खेळाडू. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय. चेंडूला सन्मान देतोय. चेंडूला बांधून ठेवले दर्शन बांदेकरला मैदानावर. दर्शनकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेला अनुसरून या मैदानावर खेळ साकारावा लागेल. पण एका बाजूनं या मैदानावर दर्शनसाठी जो कान मंत्र दिलाय दाजी नाईकनं खेळाडूंना, आपल्या संघ साथीदारांना, गोलंदाजांना, आणि तो कान मंत्र आतापर्यंत अस्तित्वात आणला जातोय ते मात्र गोलंदाज सिद्धू परबचं कौतुक करावं लागेल. विशाल नाईक सज्ज होतोय पुन्हा एकदा. टेस्टिकच्या बाहेरचा चेंडू सोडून दिला ते चेंडू पंच 2 हात सामान्य करतायत. स्वेअर चेंडूचा इशारा करतायत आणि अवंतच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येनं बोनस या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेलाय. 15 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 8 षटकांचा सामना आहे. 8 षटकात करायचा आहे 83 धावा. डोंगरे एवढे धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मैदानावर. विशाल नाईक सज्ज होतोय पुन्हा एकदा. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. दर्शन बांदेकर, शांतता झाली मैदानावर. दर्शन बांदेकर बॅक टू द बॉल, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता दर्शन बांदेकरचा, पण काय गोलंदाजी केली मैदानावर. शांतता झाली आहे मैदानावर. जल्लोष करतोय मैदानावर. नो चान्स सोडवणे संघ. पाडगावकर काकांच्या टाळ्या वाजल्यात आमच्या लॉग ऑफच्या दिशेनं. बरोबर योगेश जे बराच वेळ बसले होते, अगदी सामना बघत होते, ते मात्र आता पाडगावकर काका उठून उभे राहिलेत आणि टाळ्याने त्यांनी स्वागत केलंय. वर्ष 85 करतायत. 75 वय वर्ष 75 आणि ही उमेद क्रिकेटसाठी. संजू सर काय सांगावं या क्रिकेट वेडा प्रेक्षकाला. एका बाजूने खूप दूरवरून आपण प्रवास करून प्रत्येक सामने बघण्यासाठी येतात. एवढे संघाचे ते फॅन आहेत. एवढा पाडगावकर काकांचा जल्लोष. दर्शन बांदेकर मैदानावर थोडासा नाराज केला. पुढे पटका टोलवायचा होता. पॉपिंग पासून दूर राहिलाय पण रक्षण सोडे पद्धतीचं केलं मैदानावर. विनय पावडोजीनं क्षमता आहे मैदानावर. महेंद्र धुरी मैदानावर पावलं टाकतोय. विशाल धुरीनं काम केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 2 तगडे खेळाडू आणि 2 तगडे खेळाडू माघारी परतल्यानंतर दर्शन बांदेकर माघारी परतल्यानंतर प्रेक्षकांनी परतीचा प्रवास केलाय जेवणासाठी. तर दाशी नाईकनं थोडंसं नाराज केलं. त्यानंतर दर्शन बांदेकरनं
संयमी क्रिकेटकडे जास्त लक्ष दिलं दर्शक बांदेकरनं. एकेरी धावसंख्येने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल झालाय मैदानावर आणि आता मात्र जल्लोष पाहायला मिळेल मैदानावर. नो चान्स सोडावडे संघाचा. सुरेख गोलंदाजी सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. देवबाग संघ एका बाजूला कॅरेबियन संघ म्हटला जातो, ज्यावेळी देवबाग संघ फलंदाजी करतो आणि फलंदाजांची जर एका बाजूने या मैदानावर बरसले तर 83 धावा ते सहजासहजी काढू शकतात. पण एका बाजूने टिचून गोलंदाजी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटला फटका पाहायला मिळते. शॉर्ट स्कोअरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परतीची पेक करतोय, तोपर्यंत एकेरी धावसंख्या. फलंदाजी आहे मैदानावर दीप आरोग्यकर, महेंद्र धुरिया एका बाजूने विचार केला, विशाल धुरी पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला गणपत कांदळगावकर, नितीन बांदेकर, दर्शनचा भाऊ येणं बाकी आहे. नितीन बांदेकरचे जरी चेंडू पळी तळपले तरी एक हाती सामना संपवू शकतो, कारण ज्यावेळी दर्शन बांदेकर लवकर बाद होतो त्यावेळी संकटात असतो, त्यावेळी संकट मोशक आपल्याला नितीन बांदेकरची पाहायला मिळते. आज शपथ आहे, कारण मोठी स्पर्धा आहे, खेळावं लागेल मैदानावर. असं मनात मला प्रश्न निर्माण झाला. बघा, एक चूक टाळली होती होडावडा क्रिकेट संघानं. त्याने दाजे नाईकला थांबवलं होतं स्लॉग ओव्हरला, अगदी शेवटच्या क्षणी मैदानात आणलं, कारण प्रतिस्पर्धी संघावर दाजे नाईकचा दबाव होता. त्याने 2 षटकात अगदी आणलं आणि जर तर नसतं क्रिकेटमध्ये असं तसं घडलं असतं तर, परंतु मी म्हणेन की दर्शन बांदेकरला त्यांनी खूप लवकर मैदानात आणलं. कदाचित टार्गेट मोठं होतं, परंतु दर्शन सारखा फलंदाज मी म्हणेन की शेवटच्या 3 ओव्हरपर्यंत जरी असला असता तरी प्रतिस्पर्धी संघावर दबाव होता आणि त्याने एखादी सामना पण जिंकून दिला असता. परंतु आता मात्र या सामन्यात खूप संघर्ष हा करावा लागेल दानिश इलेव्हनला. नक्की सर, पण मी म्हणेन विशाल धुरीनं हात खोलले, फसलेला फटका मैदानावर. सेफ अँड स्क्रीनवर बबल नाईक. दर्शक बांदेकर का लवकर आला? ज्या उभरत्या सितारदानांनी संधी दिली होती मैदानावर, त्या संधीचं सोनं करायचं होतं या मैदानावर. एक सुरेख खेळाचं प्रदर्शन त्यांनी नाराज केलं मैदानावर आणि स्वतःवर या मैदानावर ज्यावेळी दडपण आलं ते दर्शन बांदेकरला यावं लागलं आणि दानिश इलेव्हन संघ दर्शन बांदेकर बाद झाल्यानंतर शांतता पाहायला मिळत आहे आणि नवीन खेळाडू मैदानावर पावलं टाकतोय. तो किरण मैदानावर पावलं टाकतोय. डीचे पावलं टाकतोय. दर्शक बांदेकर जरी माघारी परतला तरी खेळावं लागेल, पण काय गोलंदाजी केली मैदानावर. सुरेख गोलंदाजी टाळ्यांचे आवाज करून देणारी गोलंदाजी बांधून ठेवलाय, आक्रमणापासून दूर ठेवलाय मैदानावर. जो संघ आक्रमण करण्यासाठी एका बाजूला तगडा संघ संबोधला जातो त्या संघाला या मैदानावर बांधून ठेवलाय. नो चान्स. ओढवड्या संघानं हलक्या हाताने घेऊन काढतोय, चेंडूला दिशा दिली जाते. आक्रमण करावं लागेल नाईक सर. आता अटॅक इज द बेस्ट डिफेन्स साधन आणि त्या आक्रमकतेची नितांत आवश्यकता येऊन टेपते ते मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये दानिश इलेव्हन देवबाग संघासमोर. 17 धावा धावफलकावर. सुंदर फटका, जमिनीलगतचा फटका पाहायला मिळतो. सुरेख क्षेत्ररक्षक त्याहून तोला बोलाचा आपल्याला पाहायला मिळालाय मैदानामध्ये. असून एकही मोठा फटका आला आहे. फक्त एक चौकार सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाली ती गॉडविनची आणि त्यानंतर मैदानावर फक्त हजेरी लावली फलंदाजांनी. 1 धावी धाव फलकावर पाहायला मिळते. स्क्रीनवर येतो क्षेत्ररक्षक दाशी नाईक. परतीची फेक तोपर्यंत 1 धाव संख्या आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावर तगड्या धावफलकाचा प्रवास करायचा आहे मैदानावर. हात खोलावे लागतील, आक्रमण करावं लागेल. शांतता झाली आहे मैदानावर. दिशा दिली आहे त्या चेंडूला. फुल टॉस मध्ये चेंडू होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय, परतीची फेक करतोय, तोपर्यंत एकच धावसंख्या. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 4 षटकांचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर एका केविलवाणी परिस्थितीमध्ये तब्बल या मैदानाचा विचार केला 4 मोहरे आणि संघाचा हुकूम एका माघारी परतल्यानंतर या मैदानावर 19 धावफलकावर उर्वरितची 4 षटकं आणि उर्वरितच्या 4 षटकांमध्ये या मैदानावर एका बाजूनं नितीन बांदेकर गणपत कांदळगावकर आक्रमण करतोय की प्रतिस्पर्धी संघानं जो बोलबाला चालवलाय मैदानावर, सिद्धू परबनं, विशाल नाईकनं, सुजित सावळनं मैदानावर जो बोलबाला चालवलाय तो तसाच बोलबाला तसाच कित्ता गिरवतोय की प्रतिस्पर्धी संघ हल्ला बोल करतोय. समीकरण आहे 24 चेंडू विजयासाठी. येणाऱ्या कालखंडामध्ये 64 धावांची आवश्यकता. 7 ते 8 मोठे फटके टोलवावे लागतील आणि ऐकूया एक सुंदर आवाज रेडिओ कॉमेंट्रेटर सर अशोकजी नाईक.
64 रन मैच को जीतने के लिए बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से। एक ओवर अगर 18-20 रन को मिल जाए तो मैच में वापसी हो सकते हैं मैदान पर दानिश 11 देवबा क्रिकेट टीम की। ओवर पिच गेंद ऑफ स्टंप पर बिल्कुल छोड़कर निकली गेंद विकेट कीपर के हाथों में। जिस तरह से गेंदें निकलती जाएंगे दबाव होगा बल्लेबाजी पर, लेकिन कहीं ना कहीं अगर एक ओवर बन जाएगा 18-20 रनों का, मैच में वापसी होगी, क्योंकि मैच अभी भी बाकी है मैदान पर। ओवर पिच गेंद बहुत ही बेहतरीन शॉट, गैप में गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद निकलती हुई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। डीजे जिंकण्यासाठी 18 गेंदों में 58 रन। का और सामने बॉलिंग मार्ग पर राजेश कळंगुटकर। 18 गेंदों का खेल 58 रन। ऑन साइड पर बिल्कुल एक ऋषभ पंत के अंदाज में यह शॉट, फाइन लेग पर एक आसान सा मौका बना और 5वें विकेट का पतन होता हुआ मैदान पर। डीजे न्यू बैटर गौरव मैदान पर। एक और सफलता मिलती हुई मैदान पर। नो चांस हुडाडा क्रिकेट टीम को। सामने न्यू बैटर गौरव, वो स्ट्राइक पर। शॉट ऑफ लेन गेंद, इस बार थोड़ी उछाल मिली, गुडलेस स्पॉट पर गेंद उछाल लेते हुए थोड़ा सा हटकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। खेल अभी भी जारी, छठे ओवर का आने वाले 2 ओवर बाकी। ओवर पिच गेंद, स्क्वायर लेग पर फील्डर है मौजूद, क्या दूसरे रन के लिए निकलेंगे दोनों बल्लेबाज? नहीं, बिल्कुल जैसे देखा गेंद पर हावी हो रहे फील्डर। अच्छा थ्रो
और सिर्फ एक ही रन मिल गया स्कोर के खाते में। सिंगल डबल से यह मुकाबला लगभग दूर होगा। 26 टोटल स्कोर, 26 रन 5 विकेट पर। अल्टी पल्टी करना चाहते थे लेकिन कामयाब बिल्कुल नहीं हुए। मिड विकेट बाउंड्री पर फील्डर है, एक फील्डर है। लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक है, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, लगभग लॉन्ग ऑफ से दूर थोड़ा सा एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। हल्के से गेंद का आने का इंतजार किया, हल्के से गेंद को टैप किया और जब तक वाइडिश गली पर फील्डर जाते गेंद को उठाते फील्ड करते, बड़ी देर के बाद 2 रन मिल गए स्कोर के खाते में दानिश 11 क्रिकेट टीम के। और 2 रन जुड़ते हुए स्कोर में और इन 2 रन के साथ टोटल हो चुका है 28 रन 5 विकेट पर। थोड़ा सा मैच शायद हाथों से छूटा हुआ दिखाई दे रहा है लेकिन ना, बात करना गलत बात होगी। ओ छोड़ा था इस बार गेंद को, क्या हुआ देखो मैदान पर, बोल्ड हुए उस गेंद पर और एक सफलता मिलती हुई। नो चांस सोडावड़ा क्रिकेट टीम को। डीजे फुल टॉस गेंद थी, लेग स्टंप पर छोड़ा था वाइड बॉल के लिए लेकिन गेंद लेग स्टंप को उखड़ते हुए और एक विकेट चला गया मैदान पर। बॉलिंग में परिवर्तन, सिद्धेश गेंदबाजी करने के लिए खेल और एक ओवर का समाप्त हुआ। अब सिर्फ बची हुई 12 गेंदों का खेल और 12 गेंदों में मैच को जीतने के लिए अभी भी चाहिए 55 रन, 12 चेंडू 55 धावा। ओवर पेज गेंद हवा में, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर सामने हाथों में। विकेट नंबर 7वां वापस निकलता हुआ दानिश 11 देवबा क्रिकेट टीम का। डीजे कर मैदान पर लगभग सुबह का मैच जिस तरह से राजाराम वॉरियर्स क्रिकेट टीम का रहा था, एक के बाद एक विकेटें चली गई थी मैदान पर और वही बात दानिश 11 देवबा क्रिकेट टीम की बल्लेबाजी में। ओवर पेज गेंद, क्या मौका बनेगा कैच का? नहीं, बिल्कुल गेंद लॉन्ग ऑन सीमारेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। डीजे लेकिन हर गेंद पर अगर बड़ा शॉट लगा तो मैच बिल्कुल करीब भी आ सकता है। इस बार भीतरी किनारा रहती हुई गेंद फाइनल की तरफ निकली, फील्डर है गेंद के पीछे, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते विकेट कीपर के हाथों में। अभी भी टारगेट सामने है, 47वां सामना जिंकण्यासाठी 47 रनों की सख्त जरूरत। अगले मैच का टॉस हो चुका है। ग्रीतिक रॉयल बड़गांव क्रिकेट टीम ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला और रिलायंस आरोग्य बल्लेबाजी करेगी। छोटी गेंद, शॉर्ट आर्म पुल का शॉट, वाइडेस्ट लॉन्ग ऑन पर, एक बिल्कुल कड़क शॉट 6 रन के लिए। शायद मन में विचार आ गया, कहीं छुपाया था इस बल्लेबाज को, बिल्कुल क्यों छुपाया इतनी देर तक। और ये मैं चर्चा कर रहा था जो को बैटिंग ऑर्डर के और
वो कहीं ना कहीं शायद त्रस्त कर गई मैदान पर दानिश 11 क्रिकेट टीम को। ओ बाहरी किनारा, विकेट कीपर ने कैच को पकड़ा और एक विकेट मिल गई मैदान पर। नो चांस ओडावड़ा क्रिकेट टीम को। अब मुकाबला बिल्कुल संकट में आ चुका है। न्यू बैटर रोशन धुरी मैदान पर निकलते हुए। बैटर मैदान पर आज सुजीत ने बहुत ही शानदार इनिंग खेली। 45 रन बनाए सुजीत ने। फुल टॉस आते आते और मिड विकेट पर फील्डर जब तक गेंद को कलेक्ट करते, गेंद को फील्ड करते, एक सिंगल बन गया। सिंगल से कोई बिल्कुल परवाह नहीं होगी मैच में। नो चांस ओडावड़ा क्रिकेट टीम को। और इसी बीच में खेल 7 ओवर का समाप्त हुआ और 7वें ओवर के बाद टोटल 43 रन। तो आखिरी ओवर 6 गेंदे और अभी भी चाहिए 40 रन मैच को जीतने के लिए। 6 चेंडूत 40 धावा। यानंतर लगेचच सामना होतोय रिलायन्स आरोंदा विरुद्ध ग्रितिक रॉयल मळगाव या दोन संघादरम्यान। नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ग्रितिक रॉयल मळगाव क्रिकेट संघानं आणि फलंदाजी पहिल्यांदा आमंत्रण दिलं इथे रिलायन्स आरोंदा क्रिकेट संघाला। 6 चेंडू 40 धावा। गेंदबाजी में परिवर्तन। विनय पावणोजी अंतिम ओवर में बॉलिंग मार्ग पर। और इस बार एक लेफ्ट हैंड शॉट एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ। फील्डर डीप कवर पर सामने बिल्कुल हाथों में गेंद निकलती हुई और सफलता और एक मिलती हुई, यानी 9वां विकेट। तो आखिरी जोड़ी मैदान पर और आखिरी ओवर जारी मैच का। डीजे त्याच वेळानंतर दाजीबांचं आगमन होतंय। हल्के से कट किया इस बार गेंद को कवर की तरफ, एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ। और जब तक इनको फील्ड करते एक रन जुड़ गया मैच में। अब यहां से लेकर मैं कहूंगा औपचारिकता बाकी। एक बड़ी जीत की ओर बढ़ रही मैदान पर नो चांस ओडावड़ा क्रिकेट टीम। फुल टॉस, लोअर फुल टॉस, हाफ वाले पर लेकर ड्राइव किया इस बार एक्स्ट्रा कवर की तरफ और फिर से सिंगल बन गया। एक शानदार बल्लेबाजी देखने को मिली और उसी की बदौलत एक बड़ा टोटल सामने खड़ा कर दिया। 82 रन बनाए, 83 का टारगेट। और उन 82 रनों में योगदान था 45 रनों का, जो कि सुजीत का। एक बहुत ही शानदार बल्लेबाजी रही सुजीत की 45 रनों की और उसी की बदौलत एक बड़ा टोटल। और उसका पीछा करते हुए कहीं ना कहीं दानिश 11 बिल्कुल पीछे रह गई मैच में। ओवर पिच गेंद और फिर से एक्स्ट्रा कवर पर फील्डर, एक सिंगल बन गया स्कोर में 1 रन और स्कोर आगे निकला थोड़ा सा 47। सफल हुए ऑन साइड पर और इसी के साथ मुकाबला मैदान पर समाप्त हुआ। तो बहुत बहुत धन्यवाद दानिश 11, आपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया। हार जीत तो दोस्तों एक बिल्कुल क्रिकेट का एक अंग है, क्रिकेट का एक भाग है। आपको आने वाले टूर्नामेंट के लिए ढेर सारी शुभकामनाएं और उसी के साथ आप इस टूर्नामेंट में जो कि आपने हिस्सा लिया, आपका भी बहुत बहुत धन्यवाद। आंध्र चैंपियंस ट्रॉफी पर्व 4 शनिवार को डे नाइट के मैच होंगे इसी मैदान पर। और आने वाला मैच हो रहा है रिलायंस आरोंदा और ग्रितिक रॉयल मड़गांव, जो टॉस जीतकर फील्डिंग कर रही है, बल्लेबाजी कर रही है रिलायंस आरोंदा क्रिकेट टीम। और दीप मैन ऑफ द मैच बिल्कुल एक ही नाम, जिन्होंने 45 रन बनाए, एक शानदार बल्लेबाजी